हॅलो हाय नमस्कार मित्रांनो. एंटरटेनर प्रवीण आंग्रे या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप 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 स्वागत आहे. मित्रांनो, चला नाटक बघूया या आपल्या सदराखाली आपण 2 दिवसांपूर्वी एका नाटकाच्या तालमीच्या ठिकाणी गेलो होतो. त्यांच्या कलाकारांशी बोललो होतो, त्या नाटकाच्या दिग्दर्शकांशी बोललो होतो. आपण सगळी ती तालीम पाहिली होती आणि त्यानंतर आपण त्यांच्या प्रयोगाला सुद्धा हजेरी लावली होती. खूपच छान असा प्रयोग होता. त्या जुन्या काळात घेऊन जाणारा असा प्रयोग होता, एक नवीन अनुभव देणारा प्रयोग होता. तर आज नवीन दिवस, मग एक नवीन नाटक झालं पाहिजे. मग चला एका नवीन नाटकाच्या तालमीच्या ठिकाणी त्यांची तालीम बघूया, त्यांच्या कलाकारांशी बोलूया, त्यांच्या दिग्दर्शकांशी बोलूया. ते नाटक नेमकं काय आहे, कसं आहे ते जाणून घेऊया. ठीक आहे, मग चला जाऊया. धक्का नसेल मग हळूहळू बसतो त्याला धक्का नाही म्हणून. धक्का म्हणजे एकदम जोरात बसतो तो. माझा एक प्रेस आहे. प्रेस अहो इस्त्री नव्हे छापखाना. शिवाय मी एक साप्ताहिक चालवतो, साप्ताहिक भुक्कड. अहो साप्ताहिकाचं नाव भुक्कड, साप्ताहिक भुक्कड नव्हे. बघितल्याचा आनंद कसा मिळणार? पण काय करणार आता? काहीतरी कर रे बाबा. येतेस का खाली हळूहळू? हे आणखी म्हणजे खाली यायचं आणि मग पुन्हा वर यायचं. ते रिक्षा तिथे सोडलं, तिथून इथपर्यंत मी कशी आले बघितलंस ना? कशी आपल्याला धर्मनिरपेक्षतावाद स्वीकारणं भागच होतं. आई, आपल्याला कसं आपलं बरं वाटतं तसं त्यांना त्यांचं बरं वाटतं. मला शिकवते. मी शिकवत नाहीये तुम्हाला. अहो गंमत म्हणजे मी हिंदुत्ववादी नाही. मग पहिला कसबा गणपती त्याची मी पुढारी झाडून सगळे. समीरच्या समंजसपणामुळे जमतंय. त्यांना थोरल्या भाऊजींकडे आवडत नाही. आम्ही कसे जरा मऊ पडतो ना. तुमच्या विचारांचं मी स्वागत करतो. मानवाची प्रगती नव्या विचारांशिवाय होणारच नाही. दोन्हीतलं चांगलं चांगलं घेण्याऐवजी मी दोन्हीतलं वाईट वाईट टाकावं म्हणतोय. व्हेरी गुड. हा इथं असा गणपती. आणि इथं इथं वर बसत छान. हे बघा असं. संत तुकाराम नाही ऐसा मनी अनुभव किंवा अहो पंडित जन तुका टाकावा थुंकून. तुका थुंकावा म्हणजे जमा. तसं बघायला गेलं ना तर त्यांना मिरवणूक बघायला मिळावी असंच वाटतंय ग. पण दुसऱ्या पद्धतीने जर बघितलं तर असं पडेलपणाने वागायची सवय त्यांनीच लावली. मनाविरुद्ध काहीही झालं तर तमाशा करायचा, दंगा करायचा असं या करतात. काढू काहीतरी मार्ग. केलेलं सगळं टाकून द्यावं. धर्म म्हणजे बाहेरून काही घेण्याची गोष्ट नाहीच आहे. तर मित्रांनो, ढोल ताशे या नाटकातला मुख्य कलाकार, मुख्य नायक म्हणता येईल असा आपल्याकडे आहे आता राहुल बाई. तर राहुल, ह्या नाटकामध्ये तुझं नाव काय आहे? अक्षय शाळीग्राम. अक्षय शाळीग्राम. तर सर्वात पहिलं सांग मला, तू ह्या क्षेत्रात कधीपासून आहे? एक झाले असतील 2-2.5 वर्ष झाले असतील सर. अच्छा. हां. आणि याच्या व्यतिरिक्त अजून काही करतोस? हो, मी प्रोफेशनली अकाउंट्समध्ये जॉब करतो. अच्छा, म्हणजे जॉब सांभाळून हे सगळं? हो हो हो. अच्छा, तर मग मला सांग, ह्या नाटकाबद्दल काय सांगता येईल तुला? सर, नाटक असं आहे ना, म्हणजे 2 शब्द आहेत त्याच्यात, परंपरा आणि नवता. ओके. तर नाटक असंच म्हणत आहे की परंपरा आहेत त्या बरोबरच आहेत, नाही असं म्हणत नाही आहेत. किंवा नवता ज्या आहेत त्या सुद्धा त्या त्या ठिकाणी बरोबर आहेत. पण प्रत्येकाचं तुल्यबळ जे आहे ना, ते जर का अति झालं किंवा वाढलं किंवा एखादं कमी झालं तर काय गोष्टी घडू शकतील किंवा बॅलन्स असाव्यात. तर त्याबद्दल सांगणारी गोष्टी आहेत. अगदीच आज जाऊन सांगायचं म्हटलं तर म्हणजे आता प्रत्येकाने वाचलेले असेलच हे नाटक. तर गणपतीची मिरवणूक चाललेली आहे. तर मग तो जो पात्र आहे, जो अक्षय आहे, त्याचं एक मत तो सांगतोय आणि इतर लोक जी आहेत म्हणजे त्याचे नातेवाईकच ती त्यांचं मत सांगतायत. तर अशा प्रकारे चाललेलं पूर्ण नाटक आहे. अच्छा. ह्या नाटकामध्ये मी आता तालीम बघितली, त्याच्यामध्ये धीर गंभीर असा तुझा कॅरेक्टर आहे. तसाच आहे की अजून काही पुढे
आम्हाला कॉमेडी वगैरे बघायला मिळणार आहे नाही, याच्यामध्ये नक्कीच किंवा नक्कीच 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 पूर्णपणे काही गोष्टींवरती तो आहे, ठाम आहे. rigid आहे, ठाम हा, ठाम आहे तो असं नाहीये की तूच चुकीचा आहे मीच बरोबर आहे, तसं त्याचं नाहीये. पण काही गोष्टी आहेत त्या बरोबर आहेत तर बरोबर आहेतच, हम्म. अशा प्रकारे चाललंय. तर दुसऱ्याचा उगाच डिसरिस्पेक्ट करून असं मला तरी वाटत नाही ते पात्र तसं आहे. पण आहे, कॉमेडी पण आहे, बघायला मिळेल तुम्हाला. खूप मजा येणार आहे. मजा नक्कीच नक्कीच नक्कीच. तर प्रेक्षकांनो, ढोल ताशे हे नाटक खरंच खूप, आता मी तालीम बघितली, खूप छान चालली तालीम आणि सगळ्यांची खूपच मेहनत आहे. आणि मुख्य म्हणजे मला याचं आता पाठांतर वगैरे आणखीन याची ॲक्टिंग खूपच आवडलेली आहे. तर तुम्ही नक्की, तुम्हालाही हे नाटक खरंच खूप आवडेल. आणि विजय केंकरेंनी नाटक सादर केलेलं होतं, मगाशी म्हटल्याप्रमाणे इतक्या वर्षानंतर परत आपल्याला हे या रंगभूमीवर बघायला मिळणार आहे. तर तुम्ही नक्की या नाटकाला भेट द्या, ही माझी विनंती. आता आपल्या बरोबर आहे ढोल ताशे या नाटकातला अजून एक मुख्य कलाकार अनुष्का इंदम. तर अनुष्का, मला सांगशील ह्या क्षेत्रामध्ये तू कधीपासून आहे? 5 वर्ष झाली आहेत. अरे वा. स्वआरंभालाच जॉईंट होऊन मला 4-4.5 वर्ष झाली आहेत. हो. आणि म्हणजे ह्यांच्याकडून मी बरेच नाटकं केलेत, बरेच रोल केलेत. हो. तर नाटका व्यतिरिक्त अजून काही तू करते का? हो, म्हणजे नॉर्मल आपले छोटे मोठे कॅरेक्टर तर करतेच इंडस्ट्रीमध्ये, त्याच्या व्यतिरिक्त जॉब करते. हो. तर इंडस्ट्रीमध्ये म्हणजे चित्रपट, सिरियल? हा, सिरियल्स करते. Serial. सिरियल करते. सिरियल्स आणि रंगभूमी याच्यामध्ये काय फरक वाटतो? रंगभूमी म्हणजे आपल्याला, म्हणजे सिरियलमध्ये कसं ते डेली सोप आहे तर आपण रोज दिसणारच आहे त्याच्यामध्ये. पण मला असं वाटतं की सिरियल्सपेक्षा तरी रंगभूमीमध्ये म्हणजे कसं आपल्याला पाठांतर छान होतं, आपलं अभिनय जिवंतपणा दाखवायला मिळतं. तिथे नॅचरल असं वाटतं पूर्ण, म्हणजे रडणं असू दे, हसणं, सगळं नॅचरल करावं लागतं. मेन म्हणजे मुळात म्हणजे ऑडियन्स, लाईव्ह ऑडियन्स असते, ज्याच्यातून एनर्जी मिळते आपल्याला वेगळी. म्हणजे प्रत्येक प्रयोगाला वेगळी ऑडियन्स, प्रत्येक वेगळी ऑडियन्समुळे एनर्जी वेगळी मिळते. आणि म्हणजे एनर्जी जी मिळते नाटक सादर करताना, म्हणजे आम्ही म्हणजे बोलतात ना की रिहर्सल्स होतात, हे होतात, पण जेव्हा ॲक्च्युअल स्टेजवरती जातो आणि जेव्हा एनर्जी ऑडियन्सकडून येते तेव्हा खूप जास्त मजा येते अजून नाटक परफॉर्म करायला. म्हणजे सिरियल्स किंवा चित्रपट करताना आपल्याला जो प्रेक्षकांचा रिस्पॉन्स आहे तो आपल्याला मागे असतो. आणि सिरियल्स मध्ये कसं असतं की ते कट होऊन ते नॅचरल नसतं एवढं, जेवढं नाटकामधून नॅचरलपणा जाणवतो, दाखवता येतो. प्रेक्षकांचा जो समोरासमोर आपल्याला रिस्पॉन्स येतो त्याच्याने खूप अजून आपल्याला उत्साह येतो की अजून चांगलं काहीतरी करत राहावं. त्यांनी असं वाटतं की नाही, त्यांनी एक मोटिवेशन मिळतं जेव्हा ऑडियन्स नाटक झाल्यावर येऊन कौतुक करतात तेव्हा. बरं, ह्या नाटकामध्ये तुझा रोल काय आहे? तर ढोल ताशे, खरं सांगायला गेलं तर ढोल ताशे ही स्क्रिप्ट माझ्याकडे आता 2 दिवसाआधीच आली आहे. मॅमने मला सांगितलं की असं असं आहे, तुला करावं लागेल. सो झाले, थोडंफार भीती वाटते की कसं होईल, कारण की परवा शो आहे. पण माझं जे कॅरेक्टर आहे ते अश्विनीचं कॅरेक्टर आहे, जी काकू, म्हणजे आम्ही सोलापूरवरून इथे मिरवणूक बघायला आलोय. म्हणजे मिरवणूक, आता तुम्ही मला मिरवणूक आम्ही सोलापूरमध्ये सुद्धा बघू शकतो, पण जी मिरवणूक बघण्यामध्ये मजा आपल्या पुण्यामध्ये येते ती कुठेच नसेल मला असं. पुण्यातल्या मिरवणुका आणखी मुंबईमधल्या मिरवणुका जगभरात प्रसिद्ध आहेत. म्हणून मग आम्ही आमच्या रिलेटिव्हजकडे येतो मिरवणूक बघायला, बट आम्हाला ती मिळत नाही. त्याच्यामध्ये मग काय संभाषण आहे ते नाटक बघायला यायला तेव्हाच समजेल. खूप खूप मजा केली आहे. काय वाटतंय, कसं आहे, म्हणजे टेन्शन आहे या नाटकाचं? टेन्शन तर आहेच, पण मजाही येते, कारण को आर्टिस्ट जे आहेत ते, इव्हन जे डिरेक्टर आहे, जे प्रतिमा मॅम आहे, ते सांभाळून घेत आहेत. तर मजा तर येतेच आहे, पण खूप जास्त तर टेन्शन येते की कसं होईल, पण होईल. काही नाही, टेन्शन काही घेऊ घ्यायचं नाहीये. प्रेक्षक आपल्याला खूप खूप चांगला प्रतिसाद देणार आहेत. तर प्रेक्षकांना सगळ्यांना विनंती करेन की ह्या नाटकाला तुम्ही आवर्जून या. आणि हा आमचा पहिला प्रयोग असेल ढोल ताशेचा. सो येस, सगळ्यांनी या बघायला. तर मित्रांनो, आता आपल्या बरोबर आहेत ढोल ताशे या नाटकातला मुख्य कलाकार विक्रांत. तर विक्रांत, ह्या नाटकामध्ये तुझा रोल काय आहे? माझं नाटक आहे ढोल ताशे. त्यामध्ये माझा रोल आहे बळवंतराव, म्हणजे त्याचं वय आहे 60 वर्ष. तो राहतो पुण्यातच, पण ही जी फॅमिली आहे त्यांचा मी शेजारी आहे. ॲक्च्युली एक सीन असा होतो की माझ्या घरामध्ये मिरवणूक गणपतीची निघते, म्हणजे बाहेरून मिरवणूक निघते, त्यामुळे घरामध्ये खूप काही गर्दी झालेली आहे. त्याच्यामुळे मी इथे, म्हणजे मला घरामध्ये झोपायला मिळत नाही, म्हणून मी इथे येऊन पडण्यासाठी यांच्या घरी आलेलो आहे. अच्छा. हां, तर मी
इथे पडायला आलो तेव्हा एक काकू आलेल्या असतात. मग काकू सांगते हे करा ते करा. मग कोणतरी युक्ती वगैरे प्लॅनिंग करतो मी कसं आहे ना मिरवणूक बघता यावी असं. पण मी अक्षयच्या साईडने पण असतो आणि काकूंच्या साईडने पण, म्हणजे बोलतो दोन्ही तरी, म्हणजे नारद मुनी कसा त्या टाईपचं हे कॅरेक्टर आहे. अच्छा. मी आता बघितली रिहर्सल, तालीम बघितली, त्यात एक कॉमेडी टाईप असं कॅरेक्टर आहे तुझं, तर तसाच आहे की काय अजून त्याच्यामधून तू संदेश देण्याचा प्रयत्न करतोय की एक नाटकाला एक बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतोय? ऍडिशन करून काहीतरी मतलब वेगळं करण्यासाठी म्हणून मी थोडी कॉमेडी एक्स्ट्रा केली आहे आणि ती वाढवून ते प्रेक्षकांना दाखवणार आहे. बरोबर आहे. प्रत्येक कलाकार प्रत्येक भूमिकेमध्ये आपलं काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक कलाकार त्या भूमिकेला वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. एकच भूमिका जेव्हा असते ते 10 कलाकार जेव्हा करतात ती प्रत्येकाची वेगवेगळी दिसते ती, आणि ती दिसायलाच पाहिजे. आणि मला तरी आता तालीम बघितली तेव्हा खूप छान वाटली ती तुझी तालीम. आणि आता मला सांग, ह्या नाटकातून काय देण्याचा प्रयत्न करताय तुम्ही? नाटकामधून देण्याचा एवढाच प्रयत्न करतोय की काही लोक अशी पण आहेत की त्यांना देवधर्म वगैरे त्यांना नकोय. म्हणजे काही असे माणसं आहेत की त्यांना फक्त घरात बसून फक्त टीव्ही बघणं हे सर्व, म्हणजे त्यांना हे मिरवणूक म्हणजे काय एवढं हे वाटत नाही. पण मी त्याच्यातून बोलतोय की बळवंतराव की हे वर्षातून एकदा येतं, हे कधी बघायला मिळत नाही. हा माझा त्या डायलॉग पण आहे असा की हे सारखं हे फक्त वर्षातून आहे, पुढच्या वर्षी कोण जगेल या मरेल, आता आहे तोपर्यंत एन्जॉय करून घ्या ना. मग तसं मग आम्ही प्लॅनिंग करतो. मग काकूला राग येतो, काकू उठते आणि दरवाजा खोलते, मग सर्व आम्ही मिरवणूक बघतो. अच्छा. ह्या क्षेत्रामध्ये तू कधी बसून आहेस? मला ह्या क्षेत्रामध्ये 5 वर्ष झाली. पण एक सांगायची गोष्ट म्हणजे मी अजूनपर्यंत ऑडिशन दिलं आहे, पण अजूनपर्यंत सिरियलमध्ये काम नाही केलं. कारण माझं फक्त एवढंच मत आहे की पूर्णपणे म्हणजे मी पूर्ण क्लिअर झाल्याशिवाय आर्टिस्ट म्हणून मी ते ऑडिशन देणं वगैरे मला आवडत नाही. म्हणून मी आता माझे सपोज 15 तरी नाटकं झाली आहेत, एकांकिका वेगळे, पथनाट्य माझ्यामध्ये 40 शो केलेत मी. नाटकांवरती पण हे करू, तिथून पण आपल्याला पैसा मिळवता येतो. पण आपण पूर्ण आर्टिस्ट झाल्याशिवाय काही पण करून एक समाधान किंवा मी काहीतरी करतोय, नुसतंच मेकॅनिकली काही गोष्टी करणं हे खरं एका खऱ्या कलाकाराला हे नाही जमत नाही आणि पटतही नाही. तर ह्या नाटकासाठी तुला खूप 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 शुभेच्छा आणि पुढच्या सगळ्या प्रयोगांसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. नमस्कार मित्रांनो. तर आता आपल्या बरोबर आहे ढोल ताशे या नाटकातल्या एक मुख्य कलाकार अलका फोन्सेका, ज्या ह्या नाटकामध्ये काकूंचा रोल प्ले करतायत. तर आपण त्यांच्याशी जरा बोलूया. तर तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये कधीपासून आहात? तरी साधारणतः 4-1 वर्ष झाली असतील. मी स्वारंभ कल्चरल फाउंडेशन बरोबर आहे. अच्छा. खूप छान. तर आता ह्या नाटकामध्ये तुम्हाला तुमचा रोल काय आहे? ह्या नाटकात मी काकू हा रोल प्ले करते. गणपतीच्या मिरवणुकींना आपण किती महत्त्व देतो, म्हणजे गणपतीपेक्षा कित्येकदा आपल्याला असं दिसून येतं की आपण मिरवणुकींनाच जास्त महत्त्व देत असतो. मी ह्या नाटकामध्ये काकूचा रोल प्ले करते. मला ही मिरवणुकींचीच फार आवड आहे आणि पुण्याची मिरवणूक म्हटल्यानंतर पुण्यातल्या मिरवणुकींचा जरा सगळीकडेच असा दबदबा असतो, तर त्यामुळे मलाही ती बघण्यामध्ये फार उत्सुकता आहे आणि त्यासाठी मी खास सोलापूरहून पुण्यात आलेली आहे. आणि आता पॉईंट असा आहे की माझा जो पुतण्या आहे तोच या मिरवणुकींच्या अगेन्स्ट असल्यामुळे तिथे आमची कशी बाचाबाची होणार आहे, किंवा आता आम्ही त्याचं मन वळवू शकतो का, किंवा तो आमचं मन वळवू शकतो का, हे ह्या नाटकातून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. एक प्रकारे एक बंदच ह्या हो नाटकात बघायला मिळणार आहे. हो हो हो. खूप छान. आणि अगदी एन्जॉयबल नाटक आहे. आम्ही सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे ह्या नाटकासाठी, तर आम्हालाच करताना खूप मजा येते. त्यामुळे डॅम शुअर की प्रेक्षकांना बघतानाही तेवढीच मजा येणार आहे. तर नक्कीच सगळ्या प्रेक्षकांना माझी विनंती आहे की तुम्ही या नाटकाला आवर्जून भेट द्या. हो. तर आता आपल्या बरोबर आहे ढोल ताशे या नाटकातला मुख्य कॅरेक्टर जोशी आणि गारपुरे असा डबल रोल करणारा कलाकार अर्पित राहुल. तर अर्पित, मला सांग, तू ह्या क्षेत्रामध्ये कधीपासून आहेस? मी जवळपास 2015 पासून या क्षेत्रात आहे. म्हणजे मुख्यतः मी एकांकिका आणि 2 अंकी नाटकच करतोय आणि काही टीव्ही सिरियल्स, आणि आता लेटेस्ट मध्ये केदार शिंदे यांचा एक चित्रपट आहे, त्याच्यामध्ये एक छोटासा रोल केला. अरे वा. बघा मित्रांनो, टीव्ही सिरियल आणि चित्रपटामध्ये काम केलेला कलाकार सुद्धा नाटकाकडे आहे, त्याही हौशी नाटकांकडे. तर राहुल, मला सांग की चित्रपट आणि नाटक याच्यामध्ये तुला किती फरक वाटतोय?
चित्रपटामध्ये तुम्हाला म्हणजे एक छोटासा जरी रोल असेल तर तेवढ्या पुरतं ते सगळं मेकॅनिकल असतं, पण नाटकात थ्रू आउट एक कॅरेक्टर धरून राहणं, तेवढ्यापर्यंत ती कॅरेक्टर जगणं हे जास्त महत्वाचं असतं. तर ते मला जास्त सॅटिस्फॅक्टरी आहे, तर म्हणून मी नाटकाकडे जास्त कल आहे माझा. खरंच म्हणजे हे तेच आहे की काशीनाथ घाणेकर होते, श्रीराम लागू होते, ते तेच म्हणत होते की चित्रपटा म्हणजे फक्त मेकॅनिकल काम, हो खरी ऍक्टिंग करायची तर फक्त आणि फक्त ती स्टेजवरच होते, रंगमंचावरच होते. हो म्हणूनच श्रीराम लागू होते ती आठवड्याभर म्हणजे आठवड्यातले 5 दिवस ते चित्रपट करायचे आणि रविवारी मात्र ते नाटकच करायचे. तर मला सांग, तुझं ह्या नाटकामध्ये काय कॅरेक्टर आहे? माझं पहिलं कॅरेक्टर मी जोशीचं करतोय, जे या नाटकामध्ये धर्मनिरपेक्षतावादीपेक्षा त्या नाटकाच्या ज्या गाभा आहे त्याला धरून राहतो. जो या नाटकातला मुख्य कॅरेक्टर आहे अक्षय शाळीग्राम, त्याला तो सपोर्टिंग कॅरेक्टर आहे. त्याच्या विरुद्ध सगळे लोक असतात, पण त्याला सपोर्ट करणाऱ्यापैकी हा एक कॅरेक्टर आहे. त्याचे विचार फक्त जो मुख्य कॅरेक्टर आहे अक्षय शाळीग्राम त्याच्या विचारांशी मिळतात, जे सध्याच्या म्हणजे आपल्याला खऱ्या वाटणाऱ्या अशा एका म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला समजत असतात की हे चुकीचं होतं, हे बरोबर होतं, पण ते तसं वाटून त्या जे बरोबर आहे त्याच्या रस्त्यावर जे चालतात त्यांच्या सोबत देणारे असं कॅरेक्टर आहे. अच्छा, खूप छान कॅरेक्टर आहे. आणि दुसरं जे कॅरेक्टर आहे ते घारपुरे हे त्या सरळ रस्त्याच्या विरुद्ध बाजूला असण्याचं कॅरेक्टर आहे. ते त्याला अडथळा निर्माण करण्यासाठी, त्याचं मन वळवण्यासाठी त्याचा प्रयत्न करणारं कॅरेक्टर आहे. अच्छा, वा, म्हणजे 2 कॅरेक्टर करतोस, हे दोन्ही भिन्न हो. वा, खूपच. मग ही दोन्ही कॅरेक्टर करताना तुझी कशी तालमेल, कशी घालमेल होते, कशी तारांबळ होते, किंवा काय तयारी केलीस? तयारी म्हणजे मुख्यतः असं होतं की पहिल्या कॅरेक्टर आहे ते आपण एखाद्या व्यक्ती म्हणून, नट म्हणून जेव्हा तुम्ही स्टेजवर येता तेव्हा तो कॅरेक्टर तुम्ही जो उभारता तो दुसऱ्या कॅरेक्टरच्या सोबत सारखा नसला पाहिजे. तो वेगळा हे डिस्टिंग्विश करण्यासाठी म्हणजे भरपूर गोष्टी बघाव्या लागतात. पहिले तर तुम्ही ते कॅरेक्टरचं राहणीमान कसं असेल, त्यानंतर त्याचा हालचाल कशी असेल, त्याचं बोलणं कसं असेल, त्याचा आवाज कसा असेल, परत त्याचं विचारसरणी काय असेल जेणेकरून तो त्या याच्याशी संवाद साधू शकेल, या सगळ्या गोष्टी विचार धरून मग ते 2 कॅरेक्टर वेगळे करतायत. अच्छा, बरं, ह्या नाटकाबद्दल काय सांगशील? नाटक हे खूप म्हणजे आता एका वाक्यात जर सांगायचं झालं तर कुठल्याही गोष्टीवर डोळे बंद करून विश्वास ठेवण्यापेक्षा त्या गोष्टीची सत्य आणि असत्य कितपत आहे हे ओळखायचं शिकवणारं नाटक आहे. म्हणजे प्रेक्षकांना यातून बरंच काही मिळणार. हो, प्रेक्षकांना यातून बरंच काही मिळणार आणि सध्याच्या परिस्थितीशी निगडीत असं नाटक आहे. अच्छा, नाटकाचं अंग कुठलं आहे? म्हणजे कॉमेडी आहे? नाटकाचा अंग सामाजिक आहे, पण त्याला कॉमेडी वेने प्रेझेंट केलंय. हे नाटक चंद्रकांत देशपांडेंनी लिखित आहे आणि विजय केंकरेंनी दिग्दर्शित आहे. 1999 मध्ये याचा प्रयोग झालेला आहे आणि 2011 मध्ये प्रयोग झालेला आहे. आय थिंक त्यावेळी ललित प्रभाकर वगैरे पण होते त्या नाटकात. अरे वा, खूपच छान. म्हणजे विजय केंकरेंनी जे दिग्दर्शित केलेलं होतं ते नाटक आता आपल्याला परत रंगभूमीवर बघायला मिळणार आहे. आणि ललित प्रभाकर जो आजचा चॉकलेट बॉय आहे त्याने ह्या नाटकामध्ये काम केलं होतं. ते नाटक आपल्याला आता परत रंगभूमीवर बघायला मिळणार आहे. तर याची संधी तुम्ही अजिबात गमावू नका. हा, तर मित्रांनो, आत्ताच आपण ढोल ताशा या नाटकाच्या तालीमीला जाऊन आलो आहोत. खूपच सुंदर अशी तालीम सुरू होती. तिथल्या कलाकारांशी बोललो आपण, त्यांच्या भूमिकेबद्दल जाणून घेतलं, नाटकाबद्दल जाणून घेतलं. तर ह्या सगळ्यांनी आपल्याला एक लक्षात आलंय की सत्य असत्य, चूक बरोबर, श्रद्धा अंधश्रद्धा, ह्या सगळ्यांचा द्वंद्व आपल्याला या नाटकातून पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, प्रत्येकाला आपलं एक मत असतं. चुकी बरोबर ती नंतरची गोष्ट, पण प्रत्येकाला आपलं मत असायलाच पाहिजे. आणि तेच ह्या नाटकाचं सुद्धा एक मत आहे. ते मत खूपच सुंदर असं मनोरंजक पद्धतीने पण तितक्याच तीव्रतेने मांडण्याचा प्रयत्न या नाटकातून केला गेलेला आहे. तर माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही हे नाटक खरंच आवर्जून बघा. तर कधी बघाल? शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजता साहित्य संघ मंदिर गिरगाव येथे. तर भेटू आपण नाटकाच्या प्रयोगाला. चला.